नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्याज्ञान या घटकातील 3 पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे याचा व्यवसाय आज आपण सोडवत आहोत. पहा, आपण ज्यावेळेस 999 पर्यंत संख्या मोजतो आणि या 999च्या पुढं एक संख्या जातो किंवा 999च्या मध्ये एक मिळवतो, त्यावेळेस आपल्याला 4 अंकी संख्या मिळते आणि 4 अंकी संख्या लिहिण्यासाठी आपल्याला या शतकाच्या या डावीकडे एक घर आपल्याला निर्माण करावं लागतं आणि त्या घराला आपण नाव देत असतो हजार. एकक, दशक, शतक आणि हजार. आपण हजाराला दुसरं काय बोलतो? सहस्र. हजार, 1000 आणि सहस्र असे आपण हजाराला बोलत असतो. मग इथे पहा, 10 शतक बरोबर 1000. एका शतकाचा होतो 100. तर 10 शतक एकत्र आले तर त्याचा 1000 तयार होतो. तसेच एक दशक म्हणजे 10. 10 दशकाचा होतो 100 आणि 100 दशकाचा होतो 1000. चला तर आपण व्यवसाय सोडूयात. पहा, व्यवसाय प्रश्न पहिला. पाच 5000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे 500, पर्याय क्रमांक 2 आहे 50, 00, पर्याय क्रमांक 3 आहे 5000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 500, 0. तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, 5000. प्रश्न दुसरा. 4000 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे 400, 2 आहे 0, 400, पर्याय क्रमांक 3 आहे 40000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4000. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, 4000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 500 अधिक 500 ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? पहा, 500 अधिक 500, 5 अधिक 0 अधिक 0, 0, 0 अधिक 0, 0, 5 अधिक 5, 10. एकक, दशक, शतक, हजार. हजाराच्या घरात 1 आहे. पुढं सर्व शतक, दशक आणि एककाच्या घरात 0 आहे, म्हणून आपल्याला संख्या मिळाली 1000. मग ही संख्या 1000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल ते आपल्याला विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 500, 500, पर्याय क्रमांक 2 आहे 1000 अक्षरात लिहिले आहे, पर्याय क्रमांक 3 आहे 1000 अंकात लिहिले आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 130. तर आपल्याला विचारले 1000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग ही आहे अंकात आणि ही पर्याय क्रमांक 2 आहे 1000 लिहिलेत अक्षरात. आपल्याला अक्षरात विचारले म्हणून बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, 1000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 900 अधिक 100 ही बेरीज किती येईल? 900 अधिक 100 ही बेरीज किती येईल? 0 अधिक 0, 0, 0 अधिक 0, 0, 9 आणि 1, 10.
एक हातचा इकडे गेला, खाली राहिला 0, इथं खाली त्याच्यामध्ये मिळवायला काहीच नाही म्हणून एक जसा तसा खाली घेतला, उत्तर आलं एकक, दशक, शतक, हजार. 1000. मग काय विचारलाय प्रश्न, 900 अधिक 100 ही बेरीज किती येईल? तर 1000 येईल. पर्याय क्रमांक 1 आहे 9100. पर्याय क्रमांक 2 आहे 1000. पर्याय क्रमांक 3 आहे 1900. पर्याय क्रमांक 4 आहे 10,000. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 1000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 8000 ही संख्या अक्षरात लिहा. पर्याय क्रमांक 1 आहे 800, 2 आहे 80, 00, 3 आहे 8000, 4 आहे 8000. तर 8000 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची. तर याचा बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 8000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 100 दशक बरोबर किती एकक? 100 दशक. 100 दशक, 1 दशक म्हणजे 10, 10 दशक म्हणजे 100 आणि 100 दशक म्हणजे 1000. मग पहा, पर्याय क्रमांक 1 आहे 100, पर्याय क्रमांक 2 आहे 10, पर्याय क्रमांक 3 आहे 1 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1000. मग 100 दशक बरोबर 1000 एकक. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न 7 आहे 7 सहस्र ही संख्या अंकात लिहा. 7 सहस्र. सहस्र म्हणजे 1000. हजारालाच आपण सहस्र म्हणत असतो. मग 7 सहस्र. 7 सहस्र म्हणजे 7000. एकक, दशक, शतक आणि हजार. पूर्ण 7000. हजाराच्या घरात 7 आहे म्हणून 7000 ही अशी आपण अंकात लिहिणार आहोत. 7 सहस्र, 7000. पर्याय क्रमांक 1 आहे 70, पर्याय क्रमांक 2 आहे 700, पर्याय क्रमांक 3 आहे 7070, पर्याय क्रमांक 4 आहे 7000. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 7000. 8वा प्रश्न आहे 4000 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत किती? हे 4000 आहेत. या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत विचारली आहे. तर चला पाहूयात. 4000 मग एकक, दशक, शतक आणि हजार. स्थानिक किंमत काढताना त्याच्या स्थानाला, त्याच्या घराला महत्व आहे. मग 4 आहेत हजाराच्या घरात. मग 4 हजाराच्या घरात आहेत म्हणून 4000 त्याची स्थानिक किंमत आहे. एकक, दशक, शतक आणि हजार. मग 4 ची स्थानिक किंमत आली 4000. पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 40, 3 आहे 4000 आणि 4 आहे 400. बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 4000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 80 शतक बरोबर किती? तर 1 शतक बरोबर 100. मग 1 शतक म्हणजे 100. तर 80 शतक म्हणजे किती? तर 80 शतक म्हणजे 8000. मग पर्याय क्रमांक 1 आहे 800, पर्याय क्रमांक 2 आहे 80 आणि पर्याय क्रमांक 3 आहे
8 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 8,000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 9,000 ही संख्या अंकात लिहा. 9,000 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 90. 2 आहे 9,000. पर्याय क्रमांक 3 आहे 900 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9. तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. 9,000. प्रश्न 11. 7,000 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य प्रकारे लिहिली आहे? पर्याय अ आहे 7,000 ही बरोबर आहे. ब आहे 70 शतक. पा 1 शतक म्हणजे 100. 10 शतकांचा झाला 1,000 आणि मग 70 शतकांचा झाले 7,000. क आहे 700 दशक. 700 दशक 1 दशक म्हणजे 10. 10 दशकांचा झाला 100 आणि 100 दशकांचा झाला 1,000 म्हणून 700 दशकांचे झाले 7,000. ड आहे 700 एकक. 700 एकक म्हणजे पूर्ण 700. मग पर्याय क्रमांक अ, ब आणि क या 3 प्रकारे आपण 7,000 ही संख्या योग्य प्रकारे लिहू शकतो. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अयोग्य. 2 आहे फक्त अ, ब आणि क योग्य. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त क आणि ड योग्य. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ आणि ब योग्य. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अ, ब आणि क योग्य आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? पहा अ 4,000 ते अक्षरात लिहिले 40,000 म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. ब आहे 1,000 अक्षरात लिहिलंय 1,000. क आहे 5,000 5 सहस्र ही पण जोडी बरोबर आहे. ड आहे 2,000 200 दशक. 100 दशकांचा 1,000 आणि 200 दशकाचा 2,000. मग फक्त अ 4,000 पुढे लिहिले 40,000 ही जोडी चुकीची आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ आणि क. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त अ. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त ब आणि क. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ, ब आणि ड. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे फक्त अ. ही जोडी फक्त एक चुकीची आहे. बाकी सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 13. 3,000 एकक किती दशक? 3,000 एकक बरोबर किती दशक? पहा 3,000 एकक म्हणजे 3,000. मग 3,000चे किती दशक होतात? मग पहा 30 दशक. 30 दशक म्हणजे 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10. 10 दशकांचा झाला 100 आणि 3 दशकांचे झाले 300 म्हणजे हे चुकीचं आहे. पुढचं ब आहे 300 दशक. मग 30 दशकांचे 300 मग 100 दशकांचे झाला 1,000 आणि 200चा 2,000 आणि 300 दशकाचा झाला 3,000. मग हे बरोबर आहे. पुढे आहे क 3,000 दशक. हे चुकीचं आहे आणि 3 दशक. 3 दशक म्हणजे 30.
हे पण चुकीचं आहे. मग पर्याय क्रमांक ब फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त क योग्य. 2 आहे फक्त ब आणि ड योग्य. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ आणि ड योग्य. आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त ब योग्य. मग पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे फक्त ब योग्य. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 425 अधिक 575 ही बेरीज किती येईल? तर पहा इथं विचारलंय 425 अधिक 575 याची बेरीज किती येईल? मग एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक. मग 5 आणि 5 झाले 10. इथे 0 लिहिला, हातचा 1 दिला. मग 1 आणि 2 3 आणि 3 अधिक 7 झाले 10. परत इथे 0 लिहिला, हातचा वरती शतकाला दिला. इथं 1 आणि 4 झाले 5. 5 अधिक 5 झाले 10. एकक, दशक, शतक आणि हजार. हजाराच्या घरात 1 आहे म्हणून 1000. उत्तर आलं 1000. मग अ आहे 1000. ब आहे 10 दशक. 1 दशक म्हणजे 10. मग 10 दशकांचा झाला 100. आणि क आहे 1000 शतक. 1 शतक म्हणजे 100. मग 10 शतकांचा झाला 1000 आणि 1000 शतकांचा झाला 10,000. ड आहे 100 दशक. 10 दशकांचा झाला 100. 100 दशकांचा झाला 1000. मग उत्तर क्रमांक अ आणि ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ योग्य. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ, ब आणि क योग्य. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ आणि ड योग्य. तर बरोबर उत्तर आहे फक्त अ आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील गणिताचे उत्तर 6,000 येईल? 6,000 म्हणजे आपण हजारालाच सहस्र असे म्हणतो. 6,000 म्हणजे 6,000. पहा इथं 600 अधिक 0. 600 मध्ये 0 मिळवले तर 600च होतील. परत ब आहे 600 अधिक 5,400. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 6 आणि 4 झाले 10. हातचा आला 1. 1 आणि 1 अधिक 5 झाले 6. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला 6,000 मिळतंय. पुढे आहे क 6,000 अधिक 60. 6,000 आणि 60 मिळवले 6,000 अधिक 60. 0 अधिक 0 0, 0 अधिक 6 6, 0 0, 6 6. याचं उत्तर आलं 660. म्हणजे हे याचं उत्तर 6,000 येत नाही. ड आहे 6,000 वजा 0. 6,000 मधून 0 वजा केले तर 6,000च राहतील. मग पर्याय क्रमांक ब आणि ड याचे उत्तर 6,000 येतं. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त ड योग्य. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त ब आणि क योग्य.
पर्याय क्रमांक 3 आहे फक्त ब आणि ड योग्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ योग्य. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे फक्त ब आणि ड योग्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी किती पर्यायातील संख्या पूर्ण हजारात लिहिलेल्या आहेत? तर अ आहे 3 सहस्र म्हणजे 3000, ब आहे 9000 आणि क आहे 700 दशक. 100 दशकांचा 1000, मग 700 दशकांचा 7000. ड आहे 4 शतक. 1 शतक म्हणजे 100, मग 4 शतक म्हणजे 400. किती पर्यायातील संख्या पूर्ण हजारात लिहिल्या आहेत? हे 3 अंकी संख्या आहे म्हणजे ही हजारात येणार नाही. मग 3 सहस्र, 9000 आणि 700 दशक 1, 2 आणि 3 संख्या पूर्ण हजारात लिहिलेल्या आहेत. मग पर्याय क्रमांक 1 आहे 3, पर्याय क्रमांक 2 आहे 4, पर्याय क्रमांक 3 आहे 2. मग बरोबर पर्याय क्रमांक 4 आहे 1. तर बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. 3 संख्या पूर्ण हजारात लिहिलेल्या आहेत. प्रश्न 7. खालीलपैकी कोणत्या संख्येच्या एकक, दशक व शतक स्थानी 0 हा अंक येईल? अ 200 दशक, ब 5 शतक, क 1000 आणि ड आहे 7 सहस्र. कोणत्या संख्येच्या एकक, दशक व शतक स्थानी 0 हा अंक येईल? तर मग 200 दशक. 200 दशक म्हणजे 2000. 5 शतक म्हणजे 500. 200 दशक म्हणजे 2000. एकक, दशक, शतक आणि हजार. पुढे आहे ब 5 शतक. 5 शतक म्हणजे 500 आणि तिसरा आहे 1000 आणि ड आहे 7 सहस्र. 7 सहस्र म्हणजे 7000. तर प्रश्न विचारलाय आपल्याला कोणत्या संख्येच्या एकक, दशक व शतक स्थानी 0 येईल? मग ही 1, ही 2 आणि ही 3. एकक घरात 0 आहे, दशक घरात 0 आहे आणि शतक घरात 0 आहे. फक्त ह्या संख्येच्या शतक घरात 0 नाही म्हणून ही संख्या 2 नंबरची येणार नाही. पर्याय क्रमांक अ, क आणि ड हे बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त क आणि ड योग्य. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ, क आणि ड योग्य. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त क योग्य. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, अ, क आणि ड. अशा प्रकारे आज आपण व्यवसाय सोडवला. धन्यवाद.